चा शेवटचा दिवस, पण अगदी उत्स्फूर्त अशा पद्धतीनं महिला चांगला प्रतिसाद देत आहेत. गेल्या 10 वर्षातल्या कामाची पोचपावती जणूच मिळतेय. कारण लोकांना नामधारी पदाधिकारी नकोत, तर खऱ्या अर्थानं महिला पदाधिकारी म्हणून काम कराव्यात, जेणेकरून प्रशासनाशी कोऑर्डिनेशन असेल, जनसंपर्क असेल किंवा विविध प्रश्न फक्त वॉर्ड पुरतं मर्यादित न राहता शहरातील प्रश्नावरती काम केले याची हे लोक जाणतायत. त्यामुळे लोकांचा असा प्रतिसाद आहे की आम्हाला नगरसेवक म्हणून महिला उमेदवार सक्षम हव्यात आणि ते नक्कीच मला पोचपावती देतील यात काही शंका नाही. गेली 10 वर्ष मी नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. अगदी गेली 5 वर्ष जरी कालखंड नसला तरी माझ्या नागरिकांना, माझ्या प्रभागातल्या लोकांना माहिती नाही की मी नगरसेविका नाहीये. अशा पद्धतीचा माझा जनसंपर्क आणि प्रशासनाशी असणारा कोऑर्डिनेशन असेल किंवा शहरातील प्रमुख विषय असतील यावरती जे काही काम केलेलं आहे ते काम बघावं. माझी पुस्तिका मी प्रत्येक प्रभागातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे त्या पुस्तकाचं प्लीज वाचन करा. अगदी कामाच्या माझा थोडक्यात आढावा मांडलेला आहे. प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं कार्य मी या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे आमचे 4ही उमेदवार ह्याच पद्धतीनं सगळ्या घटकांपर्यंत पोहोचणारे आहेत, अगदी तळागाळात काम करणारे आहेत. आमच्या पॅनेलला भरघोस अशा मताधिकाऱ्यांना निवडून द्याल अशी मी आशा बाळगते आणि हेच आवाहन करते की कार्य बघूनच मतदान करा. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.